नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण एक नवीन प्रकरण अभ्यासणार आहोत. इयत्ता 8वीचे प्रकरण आहे, प्रकरण क्रमांक 3 बल व दाब. आणि या प्रकरणामध्ये पहिलाच प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की बल म्हणजे काय. बल म्हणजे वस्तूवर प्रयुक्त केलेले बल. आणि बलाचे दोन प्रकार आपण पाठीमागे प्रामुख्याने अभ्यासलेले आहेत. इयत्ता 7वीमध्ये आपण पहिलं बल पाहिलेलं होतं, प्रत्यक्ष बल आणि अप्रत्यक्ष बल. आणि या संदर्भामध्ये विस्तृत माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायची आहे. यामध्ये आपल्याकडे आपण हे पाहिलेलं आहे की जर वस्तूवर कोणत्याही प्रकारचं बल प्रयुक्त झालं नाही तर वस्तू स्थिर राहते, आणि जर वस्तूवर बल प्रयुक्त केलं तर वस्तू काय होते, एका जागेवरून दुसऱ्या जागी जाते. गतिमान वस्तूला बल कार्यरत नसेल तर ती त्याच जागी त्याच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहते. हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे. म्हणजे एखाद्या वस्तूला जर बल प्रयुक्त केलं आणि तिला जर अडथळाच निर्माण झाला नाही तर ती सातत्यपूर्ण पुढे चलत राहते. यानंतर आपल्यासमोर आकृतीमध्ये आकृती पहा 3.1 मध्ये 3 आकृत्या आपल्याला दिसत आहेत. यामध्ये एक जण कारला धक्का देत आहे, दुसरा कुत्र्याला ओढत आहे आणि तिसऱ्याने फुटबॉल पायाने किक मारलेली आहे. अशा प्रकारे 3 उदाहरणं पाहिल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे किंवा या संदर्भात काय माहिती घ्यायची आहे, ती संपर्क आणि असंपर्क बल, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, याबद्दल आपल्याला पुढे माहिती पाहायची आहे. आता हा तुम्हाला वर काय दिसतोय, मोटर ढकलणारा व्यक्ती दिसतोय. या माणसाने काय केलेलं आहे की हाताच्या मदतीने मोटरीला प्रत्यक्ष ढकललेले आहे. यानंतर कुत्रा जो आहे तो तुटून बसलेला आहे. म्हणजे काय की तो निघायला तयारच नाहीये. त्याच्यामुळे तो मुलगा काय करतो, त्याला जोराने ओढतो आहे. आणि तिसऱ्या मुलाने काय, चेंडू टोलावलेला आहे. तर या सगळ्या क्रियांमध्ये आपल्याला काय दिसतं, आंतरक्रियेमधून त्या वस्तूंवर बल प्रयुक्त झालेले आहे. म्हणजे स्वतः व्यक्तीने काय केलेलं आहे, त्या वस्तूंवर स्वतःचं बल प्रयुक्त केलेलं आहे. आकृती 3.2 पहा. आपल्याला एक दुसरी आकृती इथे दिसते आहे स्क्रीनवर. या आकृतीमध्ये पहा, पहिल्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे की टाचण्या ज्या आहेत त्या चुंबकाकडे प्रयुक्त झालेल्या आहेत. दुसऱ्यामध्ये कंगव्याकडे कागदाचे कपटे जे आहेत ते आकर्षित झालेले आहेत. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये झाडावरून जे फळ आहे किंवा नारळ आहे हे काय होतंय, खाली पडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अशा प्रकारच्या 3 क्रिया आहेत. या 3 क्रियामध्ये नारळ खाली पडत आहे हे कोणतं बल आहे, तुमच्यापैकी कोणीही सांगू शकेल हे कोणतं बल आहे, गुरुत्वीय बल आहे. बरोबर, हे आपण मागील वर्षी सुद्धा पाहिलेलं आहे आणि याच्याबद्दलची आपल्याला माहिती आहे. दुसरं बल आणि बलाच्या प्रकरणामध्ये आपण स्थितिक विद्युत बल देखील पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी कंगवा जो आहे तो कागदाच्या कपट्यांना स्वतःकडे आकर्षित करून घेतो आहे. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा काय झालेलं आहे, स्थितिक विद्युत बल जे आहे ते प्रयुक्त झालेलं आपल्याला इथे पाहायला मिळेल. आणि तिसऱ्या ठिकाणी टेबलावर स्थितिक विद्युत बल कागदांचे कपटे आकर्षित झालेले आहेत आणि तिथे स्थितिक विद्युत बल या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी प्रयुक्त झालेलं आपल्याला दिसतंय. आणि एक उदाहरण राहिलेलं आहे की टाचण्या जे आहेत हे काय करतात, चुंबक टाचण्यांना किंवा लोखंडी वस्तूला किंवा कोबाल्ट निकेल अशा वस्तूंना स्वतःकडे आकर्षित करून घेतो. अशा प्रकारची ही बल आपण मागील वर्षी सुद्धा म्हणजे अभ्यासलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आता आपण पुढं माहिती पाहायची आहे. 3.1 मध्ये वस्तूच्या एकमेकांशी झालेला संपर्क कसा आहे, थेट संपर्क आहे. बरोबर का नाही. आकृती नंबर आपण 1 पाहूया. काय झालेलं आहे, 3.1 मध्ये प्रत्यक्ष संपर्क झालेला आहे आणि वस्तूमार्फत संपर्काने बल प्रयुक्त झालेला आहे. म्हणजे इथे पहा, माणूस काय करतोय, संपर्क प्रत्यक्ष करतोय. इथे दोरीला प्रत्यक्ष संपर्क आहे आणि इथे पायाने सुद्धा प्रत्यक्ष संपर्क आहे. याला संपर्क बल म्हणतात. या सगळ्या क्रियेला काय म्हणतात, संपर्क बल. हे संपर्क बल. यानंतर याच्या खाली दुसरी एक आकृती आपल्याला इथे दिसते आहे. या दुसऱ्या आकृतीमध्ये काय क्रिया घडलेली आहे की 2 वस्तूंमध्ये संपर्क नसला. या 2 वस्तूंमध्ये समजा चुंबक असेल, त्याच्यानंतर कंगवा आणि कपटे असतील किंवा नारळ आणि पृष्ठभाग असेल किंवा जमीन असेल, यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क नसला तरी सुद्धा
बल प्रयुक्त होतं आणि त्या दिशेने त्या वस्तू काय होतात, सरसावतात. म्हणजेच याला काय म्हणलं जातं, असंपर्क बल. असंपर्क बल. असे हे बलाचे दोन प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. स्नायुबल हे संपर्क बलाचं उदाहरण आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखादी वस्तू उचलणे, ढकलणे, ओढणे या क्रिया सगळ्या कशा होतात, या सर्व क्रिया कशा आहेत की त्या प्रत्यक्ष संपर्काने होणाऱ्या क्रिया आहेत. तर अप्रत्यक्ष संपर्काने कोणत्या आहेत, चुंबकीय बल, गुरुत्वीय बल आणि स्थितिक विद्युत बल ही सर्व उदाहरणं कशी आहेत, असंपर्क बलाची आहेत. ओके. तर यानंतर पुढे आपण या ठिकाणी पाहूया. एखादा चेंडू टेबलावर ठेवून त्याला हलकासा धक्का मारला तर तो काय होतो, थोडा पुढे जाऊन संत होतो आणि नंतर तो थांबला जातो. तशाच पद्धतीने सपाट पृष्ठभागावर, आता इथं मोटर गाडीचं दिलेलं आहे. मोटर गाडीचं जे इंजिन आहे, मोटार गाडीचं इंजिन बंद केल्यानंतर सुद्धा थोडंसं अंतर जातं आणि थांबलं जातं. त्याच पद्धतीने टेबलावरचा चेंडू किंवा जमिनीवर ही मोटार गाडी आहे जी चालणारी आहे, या दोन्हींचा जर विचार केला तर काय होतं, कालांतराने त्यांचा वेग कमी होऊन गाडी थांबली जाते आणि चेंडू देखील थांबला जातो. म्हणजेच काय होतं की पृष्ठभाग आणि त्यांच्यामध्ये घर्षणाची क्रिया इथे झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे दोन वस्तू यांच्यामधील घर्षण बलामुळे ही सर्व क्रिया काय होते आहे, घडते आहे. यानंतर आता या रोजच्या जीवनामध्ये याचा फार महत्त्वाचा वाटा आहे किंवा फार महत्त्वाचा उपयोगाचा घटक आहे घर्षण बल. आपण जमिनीवर चालताना काय होतं, आपल्या पावलाचा आणि जमिनीचे घर्षण होते. म्हणजे पावलाच्या मदतीने जमीन पाठीमागे ढकलण्याचं काम होतं. परंतु हे घर्षण चालू असताना चालण्याची क्रिया पूर्ण होते, वस्तू आपल्याला गतिमानता मिळते. पण कधी कधी काय होतं की जमिनीचा पृष्ठभाग आणि आपला पाय या दोघांच्या मध्ये घर्षण बल कमी झाल्या कारणाने काय होऊ शकत नाही, आपण चालू शकत नाही किंवा आपण घसरून पडतो. उदाहरणार्थ केळीच्या सालीवरून घसरणे, या ठिकाणी केळीचं उदाहरण दिलेलं आहे. यानंतर चिखलातून घसरणे हे एक दुसरं उदाहरण दिलेलं आहे. काय होतं की या ठिकाणी नेमकं घर्षणाची क्रिया कमी होते आणि आपण त्या ठिकाणी घसरून पडलो जातो. ही उदाहरणं आहेत संपर्क बलाची. संपर्क आणि असंपर्क अशी दोन्ही बलाची आपण उदाहरणं यांची यादी आपण तयार करू शकतो आणि ती आपण करायची आहे. त्यानंतर पुढे प्लास्टिकचे 2 लहान चौकोनी आकाराच्या बाटल्या घ्यायच्या. या ठिकाणी छोटासा प्रयोग आहे, आकृतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रयोग दिसतोय. हा प्रयोग पहा. यामध्ये काय म्हणलं की बाटल्या घ्या आणि त्यांची झाकणे घट्ट बसवा आणि घट्ट बसलेल्या झाकणांवर चिकटपट्टीच्या मदतीने 2 चुंबक चिटकवा. पण दोन्ही चुंबकांच्या ठिकाणी वरच्या चुंबकामध्ये साऊथ आणि नॉर्थ अशा प्रकारचे 2 पोल असतात किंवा 2 ध्रुव असतात. हे ध्रुव इथे तुम्हाला दिसत आहेत पहा. या ठिकाणी हे चुंबकाला 2 ध्रुव असतात. हा काय आहे, इकडे तुम्हाला स्पष्ट दिसतोय साऊथ आहे आणि इकडे निळ्या रंगाचा नॉर्थ आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की समान ध्रुवामध्ये काय असते, प्रतिकर्षण असते. हे याचे उदाहरण पाहायचं म्हटलं तर धनप्रभार अधिक धनप्रभार बरोबर काय आहे, धनप्रभार अधिक धनप्रभार बरोबर प्रतिकर्षण आणि ऋणप्रभार अधिक ऋणप्रभार बरोबर प्रतिकर्षण. मात्र या ठिकाणी धनप्रभार अधिक ऋणप्रभार बरोबर यांच्यामध्ये काय होईल, आकर्षण होईल. आणि त्याच पद्धतीने ऋणप्रभार अधिक धनप्रभार बरोबर यांच्यामध्ये देखील आकर्षण होईल. अशा प्रकारच्या गोष्टी आपण याच्या पुढे म्हणजे आपण अभ्यासलेल्या आहेत. त्या अनुषंगाने जर ह्या 2 बाटल्यांचे दोन्ही ध्रुव समान एकमेकांच्या या ठिकाणी ठेवले तर ह्या दोन्ही बाटले काय होतील, एकमेकांपासून दूर जातील. मात्र याच ठिकाणी हे ध्रुव जर विरुद्ध ध्रुव ठेवले, म्हणजे सध्याची स्थिती आहे अशा प्रकारची स्थिती जर ठेवली तर ह्यामध्ये काय होईल, आपल्याला आकर्षण झालेलं पाहायला मिळेल. हळूहळू बाटल्या ज्या आहेत त्या दोन्ही एकमेकांच्या जवळ आलेल्या पाहायला मिळतील. म्हणजेच काय होईल की एक बाटली दुसऱ्याच्या जवळ न्या
चुंबकाच्या विरुद्ध ध्रुवामुळे आकर्षण असल्याने, दोन विरुद्ध ध्रुवामध्ये आकर्षण असल्यामुळे एक बाटलीवरील चुंबक पट्टीचा उत्तर ध्रुव तर दुसऱ्या चुंबक पट्टीचा दक्षिण ध्रुव नजीक असेल तर दोन्ही बाटल्या एकमेकांकडे सरकू लागतील. ह्या दोन्ही एकमेकांच्या जवळ या ठिकाणी आणलेल्या आहेत. ही इकडे आणली आणि ही इकडे आणली तर काय होतील, ह्या आकर्षणामुळे किंवा दोघांच्या या आकर्षण शक्तीमुळे एकमेकांच्या जवळ जातील. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसतंय हे एकमेकांच्या जवळ जातात, म्हणजेच या ठिकाणी प्रत्यक्ष संपर्क नाही. तर हा कसा आहे, अप्रत्यक्ष संपर्क यांच्यामध्ये होतोय आणि यालाच आपण काय म्हणतो, असंपर्क बल. ओके, संपर्क बल आणि असंपर्क बल या दोन्हींची आपण उदाहरणं या ठिकाणी पाहिलेली आहे. याचं आधुनिक उदाहरण तुम्हाला माहिती आहे की मागील इयत्तेमध्ये तुम्ही स्थितिक विद्युत बल याचा अभ्यास केलेला आहे. तर स्थितिक विद्युत बलाचं उदाहरण जे आहे हे सुद्धा असंपर्क बलाचंच उदाहरण या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आता आपण पुढे चालूया. पुढे या ठिकाणी संतुलित आणि असंतुलित बले, बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स, याचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. हे अभ्यास करण्यासाठी हा एक जो प्रयोग आहे या प्रयोगाकडे आपण लक्ष केंद्रित करूया. इथे पहा, या प्रयोगामध्ये काय दिसतंय, एक सपाट पृष्ठभाग आहे. या सपाट पृष्ठभागावर दोन्ही बाजूने तराजूची पारडी लावलेली आहेत आणि त्याच्यामध्ये समान वस्तुमान ठेवलेलं आहे. आणि समान वस्तुमान ठेवल्यामुळे काय झालेलं आहे, दोन्हीची वजने समान असल्या कारणाने पारडे एकदम समान आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. परंतु एका पारड्यापेक्षा अधिक वस्तुमान ठेवल्यास खोक्याचं काय होईल. आता इथे समजा आपण वस्तुमान वाढवले, म्हणजे या ठिकाणी ॲड केले, प्लस केले, तर काय होईल, ते हा जो बॉक्स आहे हा बॉक्स आपली जागा बदलेल आणि इकडच्या दिशेने सरकायला लागेल. का बरं सरकणार, कारण इकडच्या पारड्यामध्ये जास्त ऊर्जा असल्यामुळे त्यांचा बॅलन्स जो आहे तो बिघडलेला आहे. या बॉक्सचा बॅलन्स जो आहे तो आपल्याला बिघडलेला दिसेल आणि तो काय होईल, स्वतःची जागा सोडून ज्या बाजूने जास्त वजन आहे त्या बाजूने सरकणार आहे. समान गुरुत्वीय बल कार्यरत, म्हणजे ज्यावेळेस पारड्यामध्ये एक समान किंवा एकसारखे वस्तुमान असतात त्यावेळेस दोन्ही पारड्यांवर समान गुरुत्वीय बल आकर्षित होते. ओके, यानंतर म्हणजेच खोक्यावर संतुलित बले लावली जातात. ती विरुद्ध दिशेने असल्याने त्याचा परिणाम बलशून्य होतं. म्हणजेच इकडं आणि इकडे दोन्ही बाजूने काय आहे, समान बले आहेत आणि यामुळे इथे काय झालेलं आहे, इथे शून्य म्हणजे कसल्याही प्रकारची हालचाल आपल्याला इथे पाहायला मिळाली नाही, म्हणजेच शून्य बल प्रयुक्त झालेलं आहे. पण ज्यावेळेस हे अनबॅलन्स होतं किंवा यांचं प्रमाण कमी जास्त होतं, प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे हे बघा, प्रमाण कमी अधिक झाले तर काय होतं, या ठिकाणी ज्या बाजूने प्रमाण जास्त असेल त्या बाजूने बल जास्त प्रयुक्त होतं आणि या ठिकाणी शून्य राहत नाही. म्हणजेच काय होतं की असमान बले असल्याने असंतुलित बल या ठिकाणी तयार होतं. कोणतं बल तयार होतं, असंतुलित बल या ठिकाणी तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे परिणामीच खोक्याला गती मिळते. ज्या वेळेस असमान बल प्रयुक्त होतं त्यावेळेस आपल्याला खोक्याच्या दोन्ही बाजूस असमान बले लावल्यास असंतुलित बल कार्यरत होते. त्याचा परिणाम काय होतो, खोक्याला गती मिळण्यास मदत होते किंवा गती मिळते. ठीक आहे, यानंतर पुढे आपल्याला काही उदाहरणं पाहायची आहेत. आपल्याला सर्वांना शाळेमध्ये रस्सी खेच हा एक गेम माहिती असेल. या ठिकाणी 1 2 3 4 जण असतील, इकडच्या बाजूने 1 2 3 4 असतील आणि मध्ये एक रेषा असेल आणि या ठिकाणी दोरावर चिन्ह असेल आणि दोन्ही बाजूने काय झालेलं आहे, विरुद्ध दिशेने बल प्रयुक्त झालेलं आहे. आणि हे बल प्रयुक्त झाल्यानंतर काय होणार आहे, जोपर्यंत दोन्ही बाजूने समान अशा प्रकारचं बल असेल त्यावेळेला या ठिकाणी जे चिन्ह आहे त्या ठिकाणचा दोर आपल्याला सहसा हललेला दिसणार नाही. मात्र ज्या वेळेला या ठिकाणी एखादा गडी एक्स्ट्रा वाढला, या ठिकाणी प्लस जर एखादा गडी झाला तर पर्यायाने या ठिकाणचं काय होणार आहे, बल अधिक होणार आहे आणि बल अधिक झाल्या कारणाने या ठिकाणी हा दोर आपल्या उजव्या बाजूला सरकलेला आपल्याला पाहायला मिळेल. समजायला एकदम सोपं उदाहरण आहे.
म्हणजेच काय आहे की म्हणजेच आधी दोन्ही बले संतुलित असतात, म्हणून ती संतुलित झाल्यावर अधिक बलाच्या दिशेने दोर सरकतो. सॉरी, म्हणजेच या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की अधिक ज्या वेळेस दोन्ही बल समान असतात, म्हणजे दोन्ही बले समान असतात त्यावेळेस काय होतं, संतुलित असतात. म्हणजे त्यावेळेस आपला जो खेळ आहे तो संतुलित असतो. परंतु ज्या वेळेला हे असमान होतात त्यावेळेस तो दोर सुद्धा असंतुलित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. ओके, समजायला एकदम सोपं आहे. म्हणजे दोर काय होतो, आपली दिशा बदलवतो. आणखी एक उदाहरण आपल्या समोर या ठिकाणी आहे. ते आणखी एकचं उदाहरण जे आहे ते आपण इथे पाहूया. या उदाहरणामध्ये काय म्हटलेलं आहे की धान्यांनी भरलेला डबा, हा समजा धान्याने भरलेला डबा आहे. याला आपण कोठी असाही शब्द वापरतो. हा धान्याने भरलेला डबा आहे. याला जर आपण एका बाजूने बल प्रयुक्त केलं, एकाच्या ऐवजी दोघा जणांनी एकाच बाजूने प्रयुक्त केले, तर हे आपल्याला सरकण्यासाठी सुलभता वाटेल. सरकणे कसं होईल, सुलभ होईल, सोपं होईल. परंतु जर एकमेकांच्या विरुद्ध बल प्रयुक्त केलं तर मात्र काय होईल, हे सरकवणं अवघड जाईल. म्हणजेच काय होतं की एकाने सरकवण्यापेक्षा दोन व्यक्तीने जर याच्यावर बल प्रयुक्त केलं तर हे सरकणे आपल्याला अधिक सोपे जाईल. ठीक आहे, आता पुढे याच्यावर तीन जे आहेत तीन गोष्टी आपल्या इथं लक्षात येतात. एक म्हणजे एखादी वस्तू एकाच दिशेने अनेक बल लावल्यास त्यांच्या बेरजे एवढे बल वस्तूंवर प्रयुक्त होते. पहिला मुद्दा, एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बले लावल्यास त्यांच्या बेरजे एवढे बल प्रयुक्त होते. म्हणजे अगोदर एका माणसाचं बल होतं, नंतर त्याच्यामध्ये ऍड पुन्हा अजून एक झाला, म्हणजे एकूण 2 जणांचं बल झालं. म्हणून कोठी सरकवणं आपल्याला काय झालं, सोपं झालेलं आहे. म्हणजेच त्यांच्या बेरजे एवढे वस्तूवर बल प्रयुक्त होतं. दुसरं एक उदाहरण त्यांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. जर दोन बले एकाच वस्तूवर परस्पर विरोधी बाजूने लावली, तर जर दोन बले एकाच वस्तूवर परस्पर विरोधी बाजूने लावली तर दोन्ही फरका इतके बल वस्तूवर प्रयुक्त होईल. म्हणजे एकाच या माणसाकडे समजा 10 नाही, आपण त्या खेळामध्ये पाहिलं, एका बाजूने 10 मुलं आहेत, दुसऱ्या बाजूने 10 मुलं आहेत. जोपर्यंत दोन्ही बाजूने फरक सारखा आहे, तोपर्यंत समान आहे, तोपर्यंत दोर आहे त्या ठिकाणी राहील. परंतु याच्यामध्ये बल वाढलं की ते काय होईल, त्या बाजूने कार्य अधिक झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर तिसरं उदाहरण आहे, बल हे परिणाम व दिशा यामध्ये व्यक्त केले जाते. बल ही सदिश राशी आहे. तर या ठिकाणी इथे आपल्यासमोर ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं की बल ही सदिश राशी आहे, हा एक मुद्दा, आणि परिणाम आणि दिशा यामध्ये व्यक्त केलं जातं. आपण परिणाम आणि दिशा ह्या दोन्ही गोष्टी पाहिलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणांच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. पुढे जडत्वाबद्दल माहिती आपण इथे घेऊया. बलामुळे वस्तूची स्थिती बदलते हे आपण पाहिलेलं आहे. बलाशिवाय आणि पदार्थाच्या वस्तू गतीच्या आहेत त्या स्थितीत राहण्याची प्रवृत्ती दाखवितात. आता हे समजून घेण्यासाठी उदाहरण पाहूया. आकृती नंबर 1 आहे. आता आकृती नंबर 1 कुठे आहे, इथे दिलेली नाही आकृती, पण आपण एक आकृती पाहूया. आता समजा हा आपल्या समोर एक ग्लास आहे. ह्या ग्लासाच्या वर एक आपण काय केलेलं आहे, एक चौकोनी पुष्ठा ठेवलेला आहे आणि या पुष्ट्यावर एक 5 रुपयाचं नाणं इथं ठेवलेलं आहे. आणि ज्या वेळेस आपण इकडच्या बाजूने याच्यावर टिचकी मारणार आहोत, टिचकी मारल्यानंतर काय होईल,
हा पृष्ठभाग निघून जाईल आणि निघून जाईल आणि सरळ नाणे खाली पडल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारचा ही कृती आपल्याला दिलेली होती. यानंतर कृती क्रमांक 2 यामध्ये काय म्हणलेलं आहे, एक लोखंडी स्टँड घ्या. अजून एक कृती आपल्याला इथे सांगितलेलं आहे. यामध्ये काय म्हटलंय की एक लोखंडी स्टँड आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि ह्या लोखंडी स्टँडवर एक नंबरचा दोरा बांधायचा आहे. या 1 नंबरच्या दोऱ्याला एक अर्धा किलोचं वजन बांधायचं आहे आणि पुन्हा एक खाली 2 नंबरचा दोरा बांधायचा आहे. आणि 2 नंबरच्या दोऱ्याला काय करायचं आहे, थोडासा झटका द्यायचा आहे. झटका दिल्यानंतर आपल्याला काय होईल, या ठिकाणी हा दोरा तुटून जाईल. काय होईल, हा दोरा मध्येच तुटल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. परंतु हा वरचा दोरा मात्र तुटणार नाही, कारण या ठिकाणी ह्या एका वस्तूने काय केलेलं आहे, बल प्रयुक्त केलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे झटका आहे तो इथपर्यंत 1 नंबरपर्यंत जाऊन पोहोचणार नाही. आणि याच्यानंतर आपण जर हळूहळू जर याच्यावर बल प्रयुक्त केलं तर मात्र आपल्याला 1 नंबरचा दोरा जो आहे तो तुटलेला पाहायला मिळेल. कारण काय होईल की आपलं बल अधिक ह्या वस्तूचं बल मिळून सगळं बल कशा होईल, 1 नंबरच्या दोऱ्यावर प्रयुक्त होईल. तर हे दुसरं उदाहरण आहे. आता ह्या दोन्ही गोष्टी पाहिल्यानंतर आता आपण दाबाकडे जाऊया. हे जडत्वाचं उदाहरण आहे. दोन्ही गोष्टी म्हणजे नाणं डायरेक्ट भांड्यामध्ये पडणं किंवा या ठिकाणी हे दोरा तुटणं, ह्या दोन्ही गोष्टी जडत्वाच्या आहेत. यानंतर पुढे दाब. दुचाकी आणि 4 चाकी गाड्यांच्या टायरमध्ये हवा भरताना तुम्ही सर्वांनी पाहिलेली असेल. तर कशाने भरतात, ती यंत्राद्वारे भरलं जाते. यंत्राचा दाब दिला जातो आणि दाबाच्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल एक डिजिटल मीटर बसवलेलं असतं. या ठिकाणी एक डिजिटल मीटर त्या ठिकाणी बसवलेलं असतं आणि त्याच्यावर आपल्याला दाब दिसतो तो आकड्यांच्या मदतीने. आणि त्याच्या मूल्यांपर्यंत टायरमधील दाब वाढविता येतो. म्हणजे आता या ठिकाणी असं जर असेल असं आणि इथे काटा असतो, मग आपण 40 किंवा 30 अशा प्रकारची 40 डिग्री 40 किंवा 30 एवढीच हवा आपल्या मोटरसायकलच्या टायरमध्ये भरतो. तर इथपर्यंत काटा गेला की आपण आपल्या टायरमध्ये आणि पुढच्या आणि मागच्या टायरमध्ये हवा भरतो. सायकल टायरमध्ये मात्र पंपाने हवा भरतो. तर या ठिकाणी काय करतो, पंपाचा वापर करतो आणि टायरमध्ये हवा भरली की फक्त आपण काय करतो, दाबून चेक करतो. ओके, ह्या गोष्टी आपण इथे पहिल्या कृतीमधल्या पाहिलेल्या आहेत. हे दाबाचं उदाहरण आहे. यानंतर कृती नंबर 3 काय आहे. कृती नंबर 3 मध्ये आता समजा एक टोकदार खिळा घ्या. या ठिकाणी समजा एक टोकदार आपण खिळा घेऊया. आता या खिळ्याच्या या बाजूला काय आहे, टोक आहे आणि या बाजूला काय आहे, त्याचं डोके आहे. ओके, डोके आहे. तर आपण जर ह्या डोक्याच्या बाजूने हातोडीच्या मदतीने जर ठोकलं, हातोडीच्या मदतीने जर याच्यावर आघात केला तर काय होईल, काय होणार आहे, या पृष्ठभागामध्ये खिळा हा सहजासहजी गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे भिंतीमध्ये खिळा काय होतो, सहजासहजी खिळा गेलेला जातो बुवा. खिळा टोकाच्या बाजूने फळीमध्ये घुसला जातो, सहज घुसतो, परंतु डोक्याच्या बाजूने घुसत नाही. म्हणजे आता आपण काय करूया, या बाजूने फळी लावूया आणि ही जी धारदार बाजू आहे हिच्या बाजूवर याच हातोडीने इकडनं आघात करूया. तर इकडून आघात केल्यानंतर काय होईल, काही केल्या या फळीमध्ये मात्र खिळा घुसणार नाही. याचंच अजून एक उदाहरण जर पाहिलं तर एक ड्रॉइंग बोर्ड आहे आणि ह्या ड्रॉइंग बोर्डवर लटकवण्यासाठी छोट्या छोट्या पिना असतात, अशा गोल कागद या ठिकाणी उभा ठेवण्यासाठी. तर ह्या ज्या पिना आहेत ह्या सहजासहजी अंगठ्याच्या मदतीने आपल्याला टोचता येतात. परंतु त्याच्याऐवजी जर टाचणी जर लावली तर काय होईल, टाचणी लावल्यानंतर आपल्या अंगठ्याला इजा होण्याची शक्यता असते. का असते, कारण पाठीमागचा जो पृष्ठभाग आहे या पृष्ठभागाचा आकार कमी असतो. म्हणून आपल्याला त्या टाचणीचा आकार असा असल्या कारणाने याच्यावर प्रेशर आपण क्रिएट करू शकत नाही, जेवढा प्रेशर आपण अशा प्रकारच्या पिनेवर ड्रॉइंग बोर्डच्या पिनवर क्रिएट करू शकतो.
तर या अशा पद्धतीने ही दोन उदाहरणं आपण इथे पाहिलेली आहे. यानंतर पुढच्या पेजवर चला. या साध्या प्रयोगातून आपल्याला काय समजते? खिळ्याच्या टोकदार भागाकडून खिळा लाकडात सहज घुसतो, परंतु तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की बल खिळ्याच्या डोक्याकडून लावल्यास खिळा फळीत ठोकणे सोपे आहे. बरोबर. त्यानंतर भाजी फळे चिरताना जर सुरी धारदार असेल तर सहजासहजी कापता येतं, आणि त्याच्याच ऐवजी जर बोथड असेल तर मात्र कापण्यासाठी अडचण होते. आणि मग आता इथे एक उदाहरण आहे, एक सूत्र दिलेलं आहे. हे सूत्राकडे पाहूया. एकक क्षेत्रफळावर लंब दिशेने प्रयुक्त असणाऱ्या बलाला दाब असं म्हणतात, त्याला प्रेशर असं म्हणतात. ही व्याख्या जी आहे ती अतिशय इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पाहिजे तर याच्या खाली अंडरलाईन करून घ्या किंवा स्टार करून घ्या. तर प्रेशर आपल्याला इथं पाहायचं आहे. इथे काय समजून घ्यायचं आहे की पहिला जो खालच्या बाजूने आहे तो आहे दाब. इथे दाब बरोबर बल भागिले ज्यावर बल प्रयुक्त केले आहे ते क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळ ज्यावर बल प्रयुक्त केलेले आहे, आपण कशावर बल प्रयुक्त करतोय? पृष्ठभागावर. ओके, म्हणजेच हा काय आहे? ज्यावर बल प्रयुक्त करतोय तो पृष्ठभाग किंवा त्याचं क्षेत्रफळ. हा पृष्ठभाग आहे, हा समजा खिळा आहे आणि या ठिकाणी याचा पृष्ठभाग आहे. पृष्ठभाग जर मोठा असेल तर खिळा सहजासहजी काय होतो? लाकडामध्ये घुसला जातो. आणि पृष्ठभाग जर छोटा असेल तर मात्र खिळा घुसण्यासाठी काय होते? प्रॉब्लेम निर्माण होतो. तर हे याच्यावरून लक्षात येत आहे. पुढे आपण जाऊया. पुढे दाबाचे एकक पाहूया. आता दाबाचे एकक या ठिकाणी बलाचे SI पद्धतीतील एकक न्यूटन म्हणजेच काय आहे? N आहे, त्याला न्यूटन असं म्हणतात. आणि क्षेत्रफळाचे एकक मीटर स्क्वेअर आहे. ओके, M स्क्वेअर बरोबर किंवा चौरस मीटर असंही होऊ शकतं. दाब बरोबर बल भागिले ज्यावर बल प्रयुक्त केलेलं आहे त्याचे क्षेत्रफळ आपण या ठिकाणी काढतो आहोत. आणि ते काढण्यासाठी त्यांनी एकक आपल्याला दिलेले SI पद्धतीतील पहिलं आहे न्यूटन. बलाचं एकक, लक्षात ठेवा, हे एकक कशाचं आहे? बलाचे SI पद्धतीतील एकक आहे न्यूटन, आणि क्षेत्रफळाचे SI पद्धतीतील एकक आहे M स्क्वेअर मीटर स्क्वेअर. मग त्याच्यावर काय होईल? म्हणून दाबाचे एकक हे N/M होईल, N/M स्क्वेअर होईल. समजलं? समजायला एकदम सोपं आहे. मग पुढे पाहूया. खाली म्हटलेलं आहे की यालाच पास्कल असं म्हणतात. याच्या अगोदर सुद्धा आपण पास्कल बद्दलची माहिती जी आहे ती पाहिलेली आहे. त्याला काय म्हणतात? PA बरोबर पास्कल. पास्कल बरोबर काय आहे? पा असं म्हणतात. पा बरोबर N/M स्क्वेअर, M स्क्वेअर. आणि हवामान दाबाचे एकक काय आहे? काय? बार. आणि बार बरोबर 10⁵ 10/1 बार इज इक्वल टू 10/5 पा. आलं सर्वांच्या लक्षात? तर असं समजायला एकदम सोपं आहे. हे सगळं पूर्ण झाल्यानंतर आता खाली आपण येऊया. आणि ही जी राशी आहे, ही राशी 1 बार इज इक्वल टू 10/5 पा ही अदिश राशी आहे, आणि वर दाखवलेली ही सदिश राशी आहे. सदिश राशी ती पाठीमागे गेलेली आहे. ठीक आहे, आता आपण पुढे चालूया. पुढे यानंतर दाबाचे एकक पाहिल्यानंतर क्षेत्रफळ वाढले की त्या बलाचा दाब कमी होतो, आणि क्षेत्रफळ कमी झाले की त्याच बलाचा दाब वाढतो. या गोष्टी पाहण्यासाठी एक छोटंसं उदाहरण आपण पाहूया. तर या ठिकाणी एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, ते पहा. या ठिकाणी वाळवंटामध्ये पहा, आपल्याला चालणं भयंकर अवघड असतं, पण उंट मात्र सहजासहजी का चालू शकतात? कारण त्यांचे तळवे जे आहेत हे तळवे पसरट असतात, आणि उंटाचे वजन अधिक पृष्ठभागावर पडत नाही. त्यामुळे उंटाचे वजन अधिक पृष्ठभागावर पडते आणि वाळूवर पळताना दाब कमी होतो. म्हणजेच या ठिकाणी
त्याचे पाय लहान असतात परंतु तळपाय मात्र मोठे असतात आणि यामुळे या ठिकाणी त्याचं सगळं बळ जे आहे ते मध्यभागी सेंटरला आल्या कारणाने हे सगळं पांगलं जातं वजन आणि वजन विस्तारलं जातं, पसरलं जातं आणि त्यामुळे त्याला पळणं सोपं होतं. परंतु त्या ठिकाणी सर्वसाधारण मनुष्य किंवा इतर प्राणी जे आहेत ते त्याच्या इतक्या वेगाने पळू शकत नाहीत. ठीक आहे, हे एक उदाहरण पाहिलं. त्यानंतर स्थायू बलावरील दाब. हवेत ठेवलेले सर्व स्थायू पदार्थ हवेचा सर्व स्थायू पदार्थांवर हवेचा दाब असतोच. स्थायूवर एवढे वजन ठेवले तर स्थायूवर एखादे वजन ठेवले तर त्या वजनामुळे स्थायूवर दाब पडतो आणि तो त्या वजनावर वजनाच्या स्थायूवरील संपर्काच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो. वजनाच्या स्थायूवरील संपर्काच्या क्षेत्रफळावर म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष संपर्क आहे, हा प्रत्यक्ष संपर्क किती भागावर येतो त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आता उदाहरणार्थ इथं एक उदाहरण तुमच्या समोर आहे. या उदाहरणामध्ये काय केलेलं आहे, एक फळी ठेवलेली आहे. हे वजन पांगून ठेवल्यामुळे ह्या फळीवर कसल्या प्रकारचा दाब निर्माण झालेला नाही, परंतु या ठिकाणी फळीवर दाब निर्माण झालेला आपल्याला पुस्तकांमुळे पाहायला मिळतो. कारण काय झालेलं आहे की वजनाच्या स्थायूवरील संपर्काच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते. म्हणजे या ठिकाणी असणारं हे जे क्षेत्रफळ आहे या क्षेत्रफळावर सर्व वजन एकवटलेलं आहे. यानंतर भाजीची पाटी डोक्यावर घेताना तुम्ही सर्वांनी चुबळ पाहिलेली असेल. सर्वांना माहिती आहे चुबळ डोक्यावर घेतल्यानंतर ती महिला किती पण फिरू शकते डोक्यावर वजन घेऊन, पण तेच वजन नुसतं डोक्यावर ठेवलं तर काय होईल, डोक्याला त्रास होईल. ठीक आहे, याच्यानंतर अजून एक खाली उदाहरण आहे. हे उदाहरण पहा. आपण जास्त वेळ 2, 3, 4 तास एका ठिकाणी एकसारखं उभा राहू शकत नाही, मात्र 8, 9 तास एकाच ठिकाणी झोपू शकतो. काय होतं, कारण जमिनीवर आपण काय होतो या पद्धतीने आपलं शरीर जे आहे ते पसरलेलं असतं. त्यामुळे आपल्यावर भार जो आहे तो भार सर्व पांगलेला असतो. मात्र उभा राहिल्यानंतर तो भार एकवटलेला असतो आणि त्यामुळे आपण जास्त वेळ उभा राहू शकत नाही. बर्फावर घसरताना सुद्धा या ठिकाणी फळ्यांचा वापर आपल्याला झालेला पाहायला मिळतो. यानंतर द्रवाचा दाब. आता द्रवाच्या दाबासाठी एक कृती दिलेली आहे, प्रेशर ऑफ लिक्विड. यामध्ये तुम्ही पहा, एक काचेच्या या ठिकाणी म्हणलेलं आहे की प्लास्टिकची बाटली घ्या आणि रबरी फुगा घ्या. पुढे तुम्हाला या ठिकाणी एक आकृती आहे, ह्या आकृतीचं वर्णन या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये 10 सेंटीमीटर लांबीचा तुकडा घ्या. नळीचं एक टोक जरा कापून हलकेच बाटलीच्या तळापासून 5 सेंटीमीटर तळापासून इथपर्यंतचं जे अंतर आहे हे 5 सेंटीमीटर आहे. 5 सेंटीमीटर अंतरावर बाटलीच्या एका बाजूला दाबून आत जाईल असे बसवा. म्हणजे या ठिकाणी हे घुसवायचं आहे आणि बाहेरच्या बाजूने काय लावायचंय, मेण लावायचं आहे. मेण लावलं आणि मेण लावल्यामुळे काय होणार नाही, त्यातून पाणी बाहेर येणार नाही. आणि नंतर काय करा, त्यामध्ये पाणी भरा. पाणी भरल्यानंतर काय होईल, तुम्हाला फुगा जो आहे फुगा काय होईल, फुगलेला दिसेल. म्हणजेच काय होतंय, याच्यावर बल प्रयुक्त झालेला आहे. म्हणजे पाण्याचा जो प्रेशर आहे या पाण्याच्या प्रेशरमुळे फुग्यामध्ये पाणी गेलेलं आहे आणि फुगा फुगलेला आहे हे आपल्याला इथं पहिल्या कृतीमध्ये दिसणार आहे. म्हणजेच आता बाटलीत थोडे थोडे पाणी भरून फुगा फुगत जातो ते पहा. यावरून आपल्याला काय समजते, पाण्याचा दाब बाटलीच्या बाजूवरही पडतो. म्हणजे ही जी बाजू आहेत ना, या बाजूंवर काय होतोय, दाब अशा पद्धतीने पाण्याचा पडतोय, आहे की नाही. पाण्याचा या दाब पडल्यामुळेच काय झालेलं आहे, या नळीतून अशा पद्धतीने पाणी बाहेरच्या दिशेने आलेलं आहे आणि या ठिकाणी फुगा फुगलेला आपल्याला दिसलेला आहे. कृती नंबर 2 पहा. कृती नंबर 2 वर काय म्हटलेलं आहे की तीच प्लास्टिकची बाटली घ्यायची आहे आणि 1, 2 आणि 3 अशा 3 ठिकाणी समान अंतरावर 3 ठिकाणी छिद्र पाडायची आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे. आणि पाणी भरल्यानंतर आपल्याला काय दिसेल, एकाच पातळी द्रव्याचा दाब एकच असतो. तसेच द्रव्याच्या खोलीप्रमाणे दाब वाढत जातो.
म्हणजेच ही जी पातळी आहे की नाही, या पातळीवर समान बल असेल, समान दाब असेल, समान दाब असतो. म्हणजे याचं उदाहरण पाहिलं तर 3 नंबर या ठिकाणी कमी प्रेशरने पाणी पडतंय. दुसऱ्यावर मात्र हा प्रेशर वाढलेला आहे. तिसऱ्यावर त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर वाढलेला आहे. ह्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात. म्हणजेच काय इथे समजते, पहिल्या प्रयोगामध्ये आपल्याला काय समजलेलं आहे? पहिल्या प्रयोगामध्ये असं समजलेलं आहे की पाण्याचा दाब बाटलीच्या बाहेरच्या बाजूवर पडतो. तर दुसऱ्या प्रयोगामध्ये आपल्याला काय समजलेलं आहे? एकाच पातळीत द्रव्याचा दाब एकच असतो, तसेच द्रव्याच्या खोलीप्रमाणे दाब सुद्धा वाढत जातो. इथपर्यंत पाहिल्यानंतर बाकीचं जे आहे, बाकीचा पुढचा दुसऱ्या पार्टमध्ये याचा अभ्यास आपण